बोला, काय प्रॉब्लेम आहे? मॅडम, हा माझा मित्र आहे. त्याच्या मुलगीला सासूचं घ्यायला खूप त्रास होत आहे अचानक. ठीक आहे, तुम्ही काही तिची काळजी करू नका, आपण तिचं चेकअप करूयात. बोला की मॅडम. आत्ता ज्या पेशंटचं आपण चेकअप केलं ना, त्यांना जरा आत बोलवा. सर, मी पेशंटचे सगळे रिपोर्ट्स चेक केलेले आहेत. तर त्या रिपोर्ट्समध्ये त्यांना श्वासोच्छ्वास घ्यायला जो त्रास होतो त्या बारक्या मुलीला, तर तिच्या हृदयाला एक छोटंसं होल आहे आणि आपल्याला ताबडतोब त्याचं ऑपरेशन करावं लागेल. मॅडम, ताबडतोब तिला ऑपरेशनसाठी घ्या. आणि त्या मित्राची परिस्थिती पण नाही आहे आणि त्याच्याकडे रेशन कार्ड पण नाही आहे. तर सर, साधारण किती खर्च येईल ऑपरेशनसाठी? ऑपरेशनचा खर्च म्हणाल तर तुम्हाला कमीत कमी 1.5-2 लाख रुपये तर खर्च येईल. मॅडम, काय पण करा, पण माझ्या मुलगीला बरं करा. तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. तुमची मुलगी पूर्णपणे बरे करण्याची जबाबदारी आमची आहे. विनायक दादा किती केलं त्याच्या बाळाला बरं करायला पाहिजे. तो आपला मित्र आहे. तू म्हणतेस ते बरोबर आहे. खरं आपल्याला तर शेवटी पर्याय आपलं मंडळच आहे. आपलं जे वर्गणी गोळा झाल्या सगळ्या ते आपण सगळे एकत्र करूया, ते आपल्या मित्रासाठी देऊन टाकूया. अरे आपला महालक्ष्मी चौक कशासाठी आहे? अरे अशा वेळी मदत नाही करायचं तर कधी करायचं? मंडळातनं तर पैसे घेऊयाच आपण. तर आपल्याकडले बी थोडे थोडे संयोजन आपण पैसे जमा करूया. मॅडम, हे पैसे जमा करून घ्या. आता जर बरं वाटलं. आपल्या बाळाचं तर ऑपरेशन होत आहे. ते नव्हे, तुम्ही सगळेजण मिळून मला एवढं पैसे आणून दिला. ते बाळ तुमचं कोण लागतंय? अहो मॅडम, तो तर आमचा मित्र आहे. श्री महालक्ष्मी चौक अशा अनेक अडचणी असणाऱ्या लोकांसाठी उभारत असतो. मग ते गरजू लोकांना रक्त पुरवठा असू दे. पूर परिस्थितीमध्ये गुडघ्या एवढ्या पाण्यात जाऊन अनेक लोकांना मदत आम्ही केली. ते नाही मॅडम, एवढ्या भयंकर कोविडचा काळ सगळं आम्ही घरात बसलो नाही. आणि एवढंच नाही मॅडम, श्री महालक्ष्मी चौक समाजकार्यामध्ये कधीच मागे थांबत नाही. आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आम्ही कधीच शांत बसत नाही. छान काम करतात रे पोरांनो. असंच चांगलं काम करत राहावा आणि असाच देवाचा आशीर्वाद घेत राहावा आणि असंच पुढे जावा. प्रगती होती तुमची चांगली. खरंच मला या सगळ्या पोरांच्या मध्ये देव दिसला. अशी पोरं समाजामध्ये आहेत म्हटल्यावर कशाची काळजी करायची आहे.